साईबाबा संस्थान आयोजित आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्यानं साईचरित्र पारायण सोहळ्याचा श्रीगणेशा श्रावणी सोमवारनिमित्त करण्यात आला। यंदा पारायण सोहळ्यामध्ये 1,500 पुरुषांसह 3,000 महिला पारायणार्थी सहभागी झाल्या आहेत। पारायणाचं यंदाचं हे 23वे वर्ष आहे। गेल्या 23 वर्षांपासून नाट्यरसिक संच आणि शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थांच्या सहकार्यानं हा पारायण सोहळ्याचा उपक्रम राबवित आहेत। सकाळी 6:30 वाजता समाधी मंदिरातून पोथी आणि फोटोची द्वारकामाई मार्गे पारायण मंडपापर्यंत मिरवणूक, ग्रंथ आणि कलशपूजन होऊन पारायणास सुरुवात झाली। या मिरवणुकीत संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वागचौरे, प्रताप भोसले, नगराध्यक्ष योगिता शेळके, संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर, संस्थांचे पुरोहित, ग्रामस्थ आणि साई भक्तांनी सहभाग घेतला होता। सकाळी पुरुषांच्या बॅचचं व्यासपीठावर वाचक म्हणून बाळासाहेब जोशी यांनी तर महिलांच्या दुपारच्या बॅचला उपेंद्र पाठक आणि उमेश जोशी यांनी जबाबदारी सांभाळली। पारायण सोहळ्यानिमित्त दररोज कीर्तन, प्रवचन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून साईबाबा संस्थांच्या वतीनं नेटकं नियोजनही करण्यात आलंय। स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून भारताची जगताचे तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वदा, तुझे अज्ञात सत्ता नमो तुझी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया, कृपा रमा परम सदया पांडुरंगा हरे, तू अवघांचा सूत्र ठावे न जना काकी जल हे खाचेला देत नव्हते महत्वमुळे खाचे सीमात्र अभिमान जीवनाचा त्रिभुवा नुसत्या जलात वाहता ते एक बने एक जे पात्र गोदावरीचे जे काठनेत्रे पवित्र साजे ते धरण्यात भूमीचे गुण दोष झाले साह्य पहा वेग नर्मच्या उठकाला जो भूमी बांधन बदलवे भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते इतरत्र ते जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कटोखार झाले मुलगे गोड असुरी तैसे गुरुना आहेत षड्रिपुंजी। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी।